झी 24 तास एक पाऊल पुढे। उर्मिला मातोंडकर जवळपास 6 वर्षांनी सिनेमा करतेय, मात्र हा सिनेमा हिंदी नसून मराठी आहे। उर्मिला मातोंडकर आता मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करतेय। सुजय डहाके दिग्दर्शित आजोबा सिनेमामध्ये उर्मिला प्रमुख भूमिका साकारतेय। उर्मिलाचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे। माळशेजवरून या सिनेमाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट आम्ही आणलाय खास स्पॉटलाइटच्या प्रेक्षकांसाठी। ओळखलं हिला? स्टेजवर सहजपणे वावरणारी, आपल्या मैत्रिणीला छान साथ देणारी, सगळ्यांमध्ये राहूनही आपलं वेगळेपण अधोरेखित करणारी ही बालकलाकार म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपली मराठमोळी उर्मिला मातोंडकर आहे। विश्वास बसत नाहीये ना? मात्र हे खरं आहे। दुर्गा झाली गौरी या बालनाट्यातून उर्मिलानं आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली। यानंतर उर्मिलाची पावलं वळली ती थेट सिनेसृष्टीकडे। हिंदीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर उर्मिलाचं दर्शन हृदयनाथ या सिनेमातील एका आयटम सॉन्ग मध्ये घडलं आणि आता उर्मिलाचा पहिला मराठी सिनेमाही लवकरच येऊ घातलाय। आजोबा या सिनेमातून उर्मिलानं मराठी सिनेसृष्टीमध्ये एंट्री घेतलीय। या सिनेमामध्ये उर्मिला मुख्य भूमिका साकारते। सुजय डहाके दिग्दर्शित या सिनेमाचं शूटिंग सध्या माळशेज इथं सुरू आहे। या सिनेमामध्ये उर्मिला एका वन्यजीव अभ्यासिकेची भूमिका साकारते, त्यामुळे या भूमिकेला साजेसा लुक उर्मिलाला देण्यात आलाय। उर्मिलाचा हा पहिलाच मराठी सिनेमा असला तरी सेटवरील तिचा वावर अगदी सहज होता। प्रत्येक सीनसाठी उर्मिला मेहनत घेताना दिसली। दिग्दर्शक, कॅमेरामॅनशी चर्चा, रिहर्सल आणि मग फायनल टेक अशी उर्मिलाची अभ्यासू वृत्ती सेटवरील उपस्थितांना पाहायला मिळाली। इतकी वर्ष बॉलिवूडमध्ये काम करून सुद्धा उर्मिलाचं मराठी भाषेवर देखील प्रभुत्व आहे आणि त्याचा प्रत्यय या सिनेमाच्या सेटवर देखील आला। उर्मिलाची आपल्या सहकलाकारांबरोबर चांगलीच केमिस्ट्री जुळली आहे। बॉलिवूडचं स्टारडम बाजूला सारून उर्मिला या कलाकारांसह काम करते, त्यामुळे हे कलाकारही अगदी टेन्शन फ्री झालेत। कुठलाही स्टारडम कामाच्या ह्याच्यात येत नाही आणि तो कसलाही दबाव नाही। आमची ओपन डिस्कशन होतात, समजा काही ते विचारतातही आणि काही जर सुचवलं असेल तर स्वतःचा परफॉर्मन्स उत्तम होण्यासाठी अत्यंत खुल्या दिलानं ते सगळं ऍक्सेप्ट होऊन संपूर्ण फोकस त्यांच्या भूमिकेवर असतं। कुठेही असं फिलिंग आलं नाही की आपली केमिस्ट्री नाहीये इथे आणि खूप मजा आली सीन करताना आणि चांगल्या स्पिरिटनी ते आमच्याबरोबर आहेत आणि चांगल्या स्पिरिटनी काम करतात, तर मला फारच छान वाटतं आणि मजा येते इथे काम करताना। तसंच उर्मिला मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करते या गोष्टीचं त्यांनी खुल्या मनानं स्वागत केलंय। अत्यंत चांगली गोष्ट आहे, उत्तम गोष्ट आहे, उत्तम मराठी बोलतात त्या। या सिनेमामध्ये हॉलिवूडचे प्रसिद्ध कॅमेरामन डिएगो यांच्या कॅमेऱ्याची कमाल आपल्याला पाहायला मिळणार आहे। ही कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे, त्यामुळे नॅचरल कॅमेरा वर्कला आम्ही पसंती दिली आहे। Sometimes we improvise with the camera. हा चित्रपट टेक्निकली खूपच स्ट्रॉंग आहे। दिएगो सारखा कॅमेरामन आहे, उर्मिला सारखी लिडिंग स्टार आहे आणि हे सगळी जमवजमव सुजयने खूप चांगल्या पद्धतीने केली, त्यामुळं आणि वेगळा विषय चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळलेला। अशा सृजनशील टीमसह काम करायला मिळाल्यामुळे उर्मिला खूपच सुखावून गेली आहे। आम्हाला मराठी सिनेमांमध्ये काम करायचंय असं बॉलिवूडमधल्या मराठी तारका नेहमीच बोलतात, मात्र उर्मिला यात वेगळी ठरते, कारण उर्मिला हे फक्त बोलूनच दाखवत नाहीये तर ती ते करूनही दाखवते। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहनसह स्मिता मांजरेकर, मुंबई। आजोबा या सिनेमाचं दिग्दर्शन सुजय डहाके करतोय, तेव्हा याच निमित्तानं सुजयशी केलेली ही एक्सक्लुझिव्ह बातचीतही पाहूया। शाळानंतर आता सुजय डहाके आजोबा सिनेमा घेऊन येत आहे, नेमका कसा आहे हा सिनेमा आपण सुजयकडनं जाणून घ्या। सुजय, आधी तुमचं झी 24 तासमध्ये स्वागत आहे। थँक्यू सो मच। सुजय, काय सांगाल? सिनेमाचं नाव आजोबा आहे पण तो सिनेमा तसा नाही आहे, तर नेमका कसा आहे काय सांगाल? आजोबा ही एक वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन, वनजीवन संरक्षण या विषयावर आधारित आहे आणि बरेच दिवस हा विषय माझ्या डोक्यात होता, पण जसं आपण म्हणतो की सिनेमाला हिरो लागतो तसं या विषयाला हिरो मिळत नव्हता आणि 2009 एक सगळ्या वृत्तपत्रात एक बातमी आली फर्स्ट पेजला की एक बिबट्या माळशेज घाटातून 120 किलोमीटरची जर्नी करत मुंबईत पोचला आणि त्याचं नाव दिलं होतं आजोबा, एका वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्टने। तर मला तो हिरो मिळाला त्या कथेमध्ये
आणि मग मला ही कथा सुचली की आपण आजोबा हा सिनेमा करावा. तुम्ही कसं संशोधन केलं, म्हणजे सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा आहे तर त्याच्यासाठी रिसर्च हा मुख्य भाग आहे, तर काय सांगा? या ज्या बाई होत्या विद्या अथरेया म्हणून, त्यांनी हा सगळा प्रोजेक्ट हँडल केलेला की एका बिबट्याला कॉलर करून ते GPS वर आणणं आणि तो सगळा स्टडी करणं, त्यांना त्यांच्या कॉम्प्युटरवर त्याचा प्रवास दिसणे, हा सगळा. तर मी त्यांच्याबरोबर साधारण 3-4 महिने घालवले. त्यांच्याबरोबर फील्डवर जायचो मी जुन्नरला. ते जे रेस्क्यू ऑपरेशन्स करायचे खरंच बिबट्यांबरोबर, तर ते बघायचो आणि त्याच्यामुळे मला ती प्रोसेस कळाली एक्झॅक्टली. आणि जो तो रोल आहे, एवढा मेन रोल आहे तो वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्टचा, ती कुठल्या परिस्थितीत राहते एरवी, जरी ती पुण्यातली असेल, सिटीतली असेल, तरी शहरात आहे, गावात आल्यावर ती कुठल्या परिस्थितीत राहते याचा अभ्यास मला तिच्याबरोबर राहूनच कळाला आणि मग तो तसाच आम्ही इन्कॉर्पोरेट केला याच्यामध्ये. विद्या अत्रे ही इंटरेस्टिंग भूमिका आम्हाला कसं कळलं की उर्मिला मातोंडकर साकारतायत आणि त्या आहेत या सिनेमामध्ये. तर काय सांगा, ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे तुमची की मराठी सिनेमा हे उर्मिलाचा पहिलाच आणि असा रोल आहे, तर काय सांगा? मी त्याचं श्रेय आमच्या प्रोड्युसर्सला देईल खूप सारं, कारण त्यांच्याकडनं खूप सपोर्ट मिळाला सुप्रीम मोशन पिक्चर्सकडनं. कारण एखादी एवढी स्टार घेणं, आणि मला एक माहिती होतं की माझ्याकडे कथा फार स्ट्रॉंग आहे, त्यामुळे मला कथेच्या जोरावर त्यांना कन्व्हिन्स करायचं होतं. पण नंतर उर्मिला एखाद्या पिक्चरमध्ये येणं, याच्यासाठी ज्या प्रकारचं प्रोडक्शन लागतं ते मला आमच्या प्रोड्युसर्सकडनं एकदम ॲप्ट मिळालं, त्यामुळे फार आनंद आहे त्या गोष्टीचा. पण त्या आधी नाही म्हणाल्या, मग हो म्हणाल्या, हे कन्व्हिन्सिंग कसं, काय काय सांगायला याच्यावर? नाही, त्या कन्व्हिन्सिंग म्हणजे काही मुद्दे आपण म्हणतो, कारण स्क्रिप्टचं कसं असतं, कायम ड्राफ्ट निघत असतात. आता ही शूटवर तुम्ही बघताय की भरपूर इम्प्रोव्हायझेशन आहे, तर ही ती एक प्रोसेसच आहे. तर उलट त्याचा फायदाच झाला, कारण खूप डिस्कशन झाले आमच्या उर्मिला बरोबर आणि त्याच्यातनं असं कळालं की याचा अजून खोल अभ्यास जाऊ शकतो. आणि तशी उर्मिलाची रेंज आहे, त्यामुळे ती प्रचंड एकतर एक्सपिरियन्स ॲक्टर आहे आणि ती स्वतःच. तर अशी एखादी अभ्यासू ॲक्ट्रेस मिळाली की डायरेक्टरचं काम बऱ्यापैकी सोपं होतं. सो त्याच्यात जे हो नाही झाली तेवढंच, बाकी असं फार काही इश्यू नाही आला. सुजय, तुम्ही याच्यामध्ये सिंग साऊंड पद्धतीचा वापर करताय, जसं शाळामध्ये पण तुम्ही केला होता, तर त्याबद्दल काय सांगाल? सिंग साऊंड परत आम्ही यावेळेस करतोय, कारण त्याचं एक काय म्हणतात साऊंड टेक्स्चर जे म्हणतो आपण, ते फार खऱ्या पद्धतीने याच्यावर येतं, पडद्यावर येतं. आपण ज्या शूटिंग करत असतो त्या निसर्गात किंवा ज्या एरियात आपण शूट करतो त्याच्यात अनेक आवाज असतात, आणि आपण जर आपल्या दैनंदिन जीवनात बघितलं तर आपण बऱ्याच आवाजां निग्लेक्ट करत असतो. तर हे सगळे आवाज टिपण्यासाठी आम्ही सिंग साऊंड करतोय. आणि याही सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळण्याचे चान्सेस आहे, कारण का शाळामध्ये डिओग होतात आणि कॅमेरामॅन म्हणून काम केलेलं, आणि आता पण ह्या सिनेमासाठी आहे. तर एक सगळं असं तुम्ही जुळवून आणलेलं की पुन्हा एकदा नॅशनल अवॉर्ड मिळावा. आणि डिओग बद्दल काय सांगा? नॅशनल अवॉर्ड असं काही म्हणजे मिळावा म्हणून कोणी फिल्म नाही करत, पण सिनेमा हा एक खूप मोठं टीमवर्क असतं आणि ॲटलिस्ट 100 लोक कामं करतात सेटवरती, आणि ते लोक जर तुमच्या परिचयाचे असतील तर चिडचिड किंवा एक ट्युनिंग झालेलं असतं, त्यामुळे काम करायला सोपं जातं ही सगळी पद्धत. म्हणून परत डिएगोला म्हटलं की तू ही कर. आणि काय की परत मी म्हटलं जसं की याचा जो आम्ही फॉर्मॅट म्हणतोय त्याला वेगळ्या प्रकारच्या लेन्सेस वापरल्या गेल्या आहेत. ते काय म्हणतात त्याचं एक प्रकारचा वेगळाच फील यावा थिएटरमध्ये, त्यासाठी वेगळे कॅमेराज किंवा व्हेरियस फॉर्मॅट ऑफ कॅमेराज, वेगळ्या लेन्सेस याचा वापर करतोय. म्हणून मग त्याची एक्सपर्टीज आहे त्या याच्यामध्ये, म्हणून डिएगोला आम्ही आणलाय. ह्या सिनेमाची कथा बिबट्याभोवती घुमते, तर त्याचं शूटिंग तुम्ही कसं करणार आहेत, काय तुमच्या डोक्यामध्ये, काय सांगा? आम्ही बरंचसं व्हेरियस मीडियम्स वापरणार आहे त्याच्यामध्ये. एकतर आम्हाला BBC लंडन फुटेज देणार आहे बिबट्याचं, इंडियन बिबट्याचं. मग आम्ही जमल्यास आम्ही बँकॉकला जाऊन खऱ्या बिबट्यावर शूटिंग करणार आहोत, आणि उरलेल्या बाकीच्या शॉट्समध्ये आम्ही ग्राफिक्सचा वापर घेणार आहोत. तर या तिन्ही माध्यम वापरून त्याच्यात बिबट्या तुम्हाला दिसेल. तुम्ही एक सोशल मेसेज या सिनेमातून देताय, तर त्याबद्दल काय सांगा? मी म्हणेल की आता आपण इतका जो काय पसारा वाढवला आहे सगळ्या सिव्हिलायझेशनचा, त्याला कुठेतरी एक आपल्यालाच एक डिसिजन घ्यायला लागेल की कुठे थांबवली पाहिजे ग्रोथ, आणि त्याचा इफेक्ट्स आपण जाणवतोय. आपण आज नोव्हेंबरमध्ये माळशेज घाटात आहोत आणि कडक ऊन आहे, हे पूर्वी कधी नव्हतं असं.
तर हा इफेक्ट जो आता घडतोय आणि त्याच्यामुळे वातावरणात बदल होतोय, प्राण्यांचे हाल होत आहेत, पाणी मिळत नाहीये, तर हा सगळा माणसाने किती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी या सगळ्या गोष्टीत हे. आणि जर ते जनावरं कमी झाली तर खूप एक तर इकॉलॉजी सगळी बदलणार आहे एन्व्हायरमेंटची, आणि दुसरं म्हणजे की पुढच्या जनरेशनला आपण काय दाखवणार, की म्हणजे वाघ कसा होता हे चित्रात दाखवायला लागेल. त्यांना आपण लकी आहोत असं म्हणायला लागेल की आपण खरा वाघ बघितला झू मध्ये का असे ना, पण येत्या जनरेशनला चित्रात दिसेल, कुठेतरी त्यांना पिक्टोरियल हे दिसेल, तर हे खूप मारक आहे ना. आणि निसर्गात आपणही निसर्गच आहोत ना, तर मग आपला पण रोल एक आपण हे केलं पाहिजे, काय म्हणतात, यूज केला पाहिजे की त्यांचं कन्झर्वेशन. कारण आपण विचार करू शकतो, ते विचार नाही करू शकत. तर आपण त्याचा एक हे घेऊया, एक धडा घेऊया या सिनेमातनं की वाईल्ड लाईफ कन्झर्व करू. थँक्यू सो मच सुजय. थँक्यू. थँक्यू. झी 24 तास एक पाऊल पुढे.